नमस्कार मन भटक्या मित्रांनो. तर आता आपण तिरुपतीकडून मल्लिकार्जुन दर्शनाला जात होतो आणि जवळजवळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेलगतचा हा प्रदेश आहे. बॉर्डरवरतीच श्रीशैल्यमचं मंदिर आहे. श्रीशैल्यम आहे ते तिरुपती मल्लिकार्जुन मंदिर आहे. तर हे आम्ही जाताना वाटत एक वेगळंच पीक जे मी कधीच पाहिलं नव्हतं ते वाटेत मला दिसायला लागलं. म्हणजे आम्ही 100 किलोमीटर आलो असेल, कुठेतरी सारखं सारखं छोटा छोटा प्लॉट येत होता, 1-2 एकर 1-2 एकर असं. पण थांबायचं म्हणून आम्हाला काय वेळ भेटे ना. शेवटी आम्ही चांगल्या हायवेला लागल्यावर एक मोठा प्लॉट इथं बघायला भेटला आणि तो काय आहे याचा फोटो काढला. आम्ही गुगलला सर्च केला आणि माहिती विचारली तर ते कळलं की पीक आहे ते तंबाखूचं. आणि ते पीक म्हणजे हे समोर दिसतंय ते की याची पानं ही तंबाखू म्हणून वापरली जातात किंवा तंबाखू बनवली जाते आणि वरची जी फुलं वगैरे आहेत ते बिया ते वापरतात वाटतं. आणि याचा इकडे शेती भरपूर केली जाते. जे लोक तंबाखू खातात त्यांना माहिती असेल नसेल माहित नाही, पण मला माहिती नव्हतं का, आता मी खात नाही आणि तंबाखू कधी आपण बघितलं पण नव्हतं झाड. तर असं असतं हे तंबाखूचं झाड आणि त्याची केली जाणारी ही शेती. याला काय पाण्याची व्यवस्था कशी आहे काय समजत नाही. मला वाटतं कमी पाण्यावर येणारं पीक दिसतंय हे आणि भरपूर आहे. म्हणजे या परिसरात एवढंही की तंबाखू खाणाऱ्यांची हौस पुरवली जाईल. तर धन्यवाद. आणि आपल्या वाटेने